नंदू आणि दुसऱ्या बाजूला सोहेब आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला असणार आहे. ही ताकदवर जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय. राम 11 संघाकडनं आली तर गोलंदाजीच्या मार्गवरती पहिलं षटक टाकण्यासाठी कोणतं गोलंदाज चेंडू हातामध्ये गेले हे देखील फार महत्वाचं आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय हनुमानजी बुट्टे पाटील आणि कंपनी आहेत तर दुसऱ्या बाजूला राम 11 संघामध्ये जर पाहिलं गेलं राम ठाकूर अँड कंपनी एका बाजूला असणार आहे. दोन मित्रांमधील सामना देखील म्हणावा लागेल कारण की राम ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही हनुमानजी बुट्टे दोन्ही चांगले मित्र आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधात आहेत. रामजी कुकडे देखील आज आपण पाहतोय तलाठी साहेब देखील आज खेळत आहेत. सर्व ते देखील संघ मालक आहेत ते देखील मैदानावरती आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. असे चांगले दिग्गज अनुभवी खेळाडू आहेत. कर्मचारी असतील पदाधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना संधी दिली गेली आपल्या या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र पोलीस तुम्ही सकाळी शकील यांना पाहिलं त्याचप्रमाणे आता तलाठी साहेब पाहत आहे. त्यानंतर डॉक्टर असतील सर्व कर्मचारी पदाधिकारी शिक्षक वृंद देखील तुम्हाला पाहायला मिळाले. प्राध्यापक होते सकाळी वाघमारे सर देखील आपण पाहिले. अशा तमाम क्रीडा रसिकांना इथं संधी मिळाली. असं असतील ही मानाची स्पर्धा मान्य संतोष भाऊ मुरकुटे चषक 2022. पहिल्या चेंडूवरती बिग हिट फाईन लेगला चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. टीम मीटिंग अजिबात नको विनंती असेल. बॉल बॉय ताबडतोब चेंडू देत चला विनंती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सजावट पाहायला मिळेल. पहिल्या षटकात जर चेंडू गेला तर नवीन चेंडू असेल याची नोंद घ्या. पहिले 2 षटकात जर चेंडू हरवले तर नवीन चेंडूवरती सामना असेल. त्यानंतर चेंडू जर हरवला तर जुने चेंडू असेल. नवीन चेंडू द्या ताबडतोब चला विनंती असेल. पंच देखील आपण पाहतोय सकाळ सत्रापासून अनिल सर आणि नंदू सर चांगलं काम पाहत आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. एक नंदू आता बॅटिंग साठी देखील मैदानावरती आहे स्ट्राईक वरती जो तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शोएब जो रिटर्न क्रेज वरती युवा खेळाडू तुम्ही पाहताय रिटर्न क्रेज वरती उभा आहे. तर गोलंदाजीच्या मार्ग वरती बालाजी यांच्यावरती चढवलेलं आक्रमण पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार जाव्या मैदानावरती पुन्हा एकदा नंदू स्ट्राईक वरती असेल. बालाजी टू नंदू हा सामना मैदानावरती आहे. आणि ह्या वेळेस इतर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि हा चेंडू देखील जाईल सीमारेषेला बाय बाय करत चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 चेंडूवरती 2 आलेत.
खेळाडूंना एक सूचना असेल, वेळ तुम्ही घेत चालू नका, कारण की पंचांना मी सूचना करेल, कारण खेळाडूंना जागेवरती करा. प्रत्येक चेंडूला टीम मीटिंग नसेल. इथं देखील बिग हिट. नंदू थांबायला तयार नाही. नंदूच्या बॅट बदलाला या पहिल्या षटकातील तिसरा चौकार. ओव्हर हॅट्रिक बनावी लागेल, कारण की 3 चौकार आलेत. एक चेंडू डॉट मध्ये होता. काय फटके मैदानाच्या आतमध्ये आहे. सर्व असं नाही की नंदूने एकाच दिशेला फटके खेळलेत. एक खेळला डिपेक्सच्या कव्हरला, एक खेळला स्ट्रेट ड्राईव्ह, एक खेळला फाईन लेगला. असे चांगले फटके त्यानं आज मैदानावरती दाखवलेत. बालाजी यांच्यावरती आपण पाहतोय पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय नंदू बॅटिंग करताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू समोरच्या बाजूला, तिथं क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाही मैदानावरती तुम्ही पाहताय. एक चेंडू डॉट येतोय, एक चेंडू वरती चौकार येतोय, पुन्हा चेंडू डॉट आलाय. आता या चेंडूवरती काय येईल. नंदू तयार मारा करण्यासाठी स्ट्राईक वरती. समोरच्या बाजूला गोलंदाज बालाजी पुन्हा एकदा. हा चेंडू आणि इथं काय चर्चा केली होती, तो चौकार पाहायला मिळाला. एक चेंडू डॉट, एक चेंडू चौकार, एक चेंडू डॉट आणि पुन्हा चौकार आलाय. या षटकात आले तब्बल 4 चौकार. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 16. आता इथं चर्चेचा विषय असेल हनुमान बुट्टे यांच्या समोर गोलंदाजी द्यायची कोणाच्या हातामध्ये, कारण की पहिल्या चेंडू षटकामध्ये 16 आल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये गोलंदाजी केली जाईल का हनुमान सर स्वतः गोलंदाजी करतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शेवटचा सामना तुम्ही पाहताय कशा प्रकारे जो रंगवला जाणार यात मात्र शंका नाही. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल. नंदू आज थांबायला तयार नाहीयेत. अफलातून खेळ नंदू यांचा पाहायला मिळतोय. कोणत्या गोलंदाजाकडे आपण पाहतो आता विश्वास दाखवलाय, आमंत्रित केलंय गोलंदाजीच्या मार्कवरती. विजय मुंडे जे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. विजय आलाय. पाहायचंय विजय कशा प्रकारची गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो आता बदल थोडासा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. याआधी असं वाटलं होतं की काय, कारण की दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय डावखोऱ्याचे आहेत. इथं वेगवान चेंडू आहे. शोएबला आपण पाहतो हा चेंडू समजू शकला नाही. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. विजय मुंडे बरोबर आहे. विजय गोलंदाजीच्या मार्गवरती आलाय. समोर आहे शोएब. हा चेंडू इथं देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक राहील दूरवरती. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. म्हणजे इथं या सामन्यातला आलाय 5वा चौकार. प्रत्येक गोलंदाजावरती ही जोडी तुटून पडली. एका बाजूला नंदून 4 चौकार खेळले, तर आता दुसऱ्या बाजूला कोण केलं लढवतोय तर तुम्ही पाहताय शोएबच्या बॅट बंद एका बाजूने चौकार त्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विजय विजय देईल का मिळून आपल्या संघाला ब्रेक थ्रू, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि यावेळेस इथं मोठा प्रहार आणि भीषण शरीरातील दूरवरती त्यांच्या डोक्यावर राहील बिग बिग षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय वसूल करतोय. असं वाटलं होतं नंदूच एका बाजूने आक्रमक आहे की काय, परंतु आता दुसऱ्या बाजूनं ताकद काय असते दाखवून दिली गेले. स्ट्राईकच्या फलंदाजाला आता शोएब कडनं एक षटकार एक चौकार येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. विजय कमबॅक करेल का. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेट ड्राईव्ह खेळायचा आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख असेल. सिंगल मैदानावरती
येताना पाहायला मिळते. धावफलकाकडे आपण जातोय. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा आहेत जवळ जवळ 27 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 27 आतापर्यंत तुम्ही पाहता धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा विजय तयार. इथे चेंडू आपण पाहतोय हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. जितकं एलिव्हेशन मिळायला गरजेचं होतं तितकं मिळालं नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 30 यार्ड मध्ये कलेक्शन होईल. धाव घेण्याचा प्रयत्न देखील नसणार आहे. ह्या वेळेस इथं मोठा फटका पुन्हा एकदा असेल की नाही. फाईल लेगचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सुरेख झालंय. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दुसरं संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. संपला गेला. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 29 बनवल्या गेला. टीम मीटिंग अजिबात नको. 4थ्या षटकानंतर 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला आहे, याची नोंद घ्या. कोणत्या गोलंदाजाकडे आपण आता पाहतोय. षटक दिलं जाईल. षटक क्रमांक 3 ला आकाशकडे मला वाटतं चेंडू सोपवला गेलाय. नंदू अजून मैदानावरती आपण पाहतोय तंबू ठोकून उभा आहे. कारण की नंदूच्या बॅट मध्ये आज धुवाधार फटकेबाजी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली. चांगले फटके दाखवले नंदूला आज. चांगले फटके सजवलेत. आतापर्यंत तो आक्रमक आहे. त्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिले 4 ते 5 चौकार आलेत. एका बाजूला षटकार आणि 1 चौकार. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शोएबच्या बॅट बंद देखील आलाय. तर गोलंदाजीच्या मार्गावरती आकाशकडे आपण पाहतोय विश्वास दाखवलाय. गोलंदाजीच्या मार्गावरती आकाश तयार असेल. जाऊया पुन्हा एकदा. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. इथं कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतोय. चेंडू हलक्यात थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू अडवेल. डॉट चेंडू मैदानावरती आहे. मधू आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक मधूचं पाहायला मिळालं. एका बाजूला जर पाहिलं गेलं युवा खेळाडूंचा संघ आहे राम 11 संघ. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडू आहेत जे हनुमान सीसी संघाकडे. इथं तुम्ही पाहताय थोडीशी दिशा भरकडला गोलंदाज. चेंडू खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. तिसरं मार्गस्थ असताना आपण पाहतोय आतापर्यंत 30 आहेत. थंड वातावरण, शांत वातावरण. दुपारचा 1 वाजलेत. वातावरण जर पाहिले गेलं थोडस आता आक्रमकतेचं वातावरण करावं लागेल. सर्वांना शुभ सकाळ. हा चेंडू आपण पाहतोय हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न असेल. विभीषण सर चेंडू पाठमुरा करतायत. इथे चेंडू आपण पाहतोय विशालकडून निसटला गेलाय. आपण चर्चा करत होतो वेळेच्या 17ची 1 वाजले. सर्वांना शुभ सकाळ असेल. खरं की आता दुसरा दिवस देखील लागू झालाय 11 तारखेचा. आज थोडासा का उशीर व्हायना परंतु सामने रोमहर्षक झाले याला देखील फार महत्व आहे. चांगले सामने रंगले. प्रेक्षकांची मन जिंकणारे सामने. प्रेक्षक राजांनी आज किती गर्दी दाखवली तुम्ही देखील पाहिले. गर्दीचा विक्रम होता. आणि ह्या वेळेस इतर डान्सिंग नंदू चेंडू खेळायचा होता. प्रयत्न फसतोय आणि नंदूची मोठी विकेट आली. फलंदाज बाद.
भयानक सुरुवात जी म्हणावी लागेल. 4 चौकार पहिल्या षटकात दाखवले. तर अजून दुसरा बॉलला शोएब मैदानावरती आहे, जो सेट झालाय. दुसरा बाजूला धाव बनवतोय. कौतुक असेल गोलंदाजचा. तुम्ही पाहताय आकाश ज्यानं मोठा मासा गळायला लावलाय, मोठी विकेट मिळवून दिली. झेल देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने सुरेख घेतलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय बॉटम एज घेताना चेंडू पाहायला मिळतोय. विकेट वरती चेंडू आपण पाहिले. विकेटच्या पाठीमागे चेंडू आदळताना पाहायला मिळाला. इष्टरक्षकाच्या पुढे चेंडू होता. पुन्हा एकदा आकाश तयार. इथं चेंडू तुम्ही पाहताय भन्नाट वेगानं बंदुकीतून सुटावी सनसनाटी गोळी. चेंडू जाईल सीमा पार चौकार. चौकारात धाव यावेळेस इथं देखील मोठा फटका खेळायचा होता. शोएबचा हा फटका फसला आणि काय झेल सोडलाय. जीवदान गुणालाय. जो शोएब आपण पाहतोय आक्रमणावरती होता त्याला जीवदान दिलं गेलंय. चुकीचा फटका होता. मिस टाइम फटका ज्याला म्हणावं लागेल. एक सिंगल देखील घेतली गेली. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 37. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. टीम मीटिंग अजिबात नको. विनंती असेल वाटलं खेळाडूंना तर चौथ्या षटकाच्या पुढे एक मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला असेल, याची नोंद घ्या. चौथ्या षटकाला आपण पाहतोय प्रारंभ आता मैदानाच्या आतमध्ये होईल. गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय आता बालाजीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. गोलंदाजीच्या मार्गवरती बालाजी येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आता सुरू होईल. दुसऱ्या बाजूला आता शोएबचं जीवदान संघासाठी आता माग ठरेल का? जे हनुमान संघाला ते आता पाहायचे. हो यावेळेस पहा शरीरावरती भेदक मारा हलक्या त्याने एच घेतली चेंडूने आपण पाहिला आणि शरीरावरती चेंडू आदळतोय फलंदाजाच्या, जो पाहायला मिळतोय. बालाजी गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. बालाजीनं आपण पाहिलं पहिले षट टाकलं होतं, थोडंसं माग ठरला होता. 16 धावा 4 चौकार आले बालाजीच्या गोलंदाजीवरती, परंतु आता तो कमबॅक करताना जो पाहायला मिळतोय. संघासाठी चांगली गोलंदाजी बालाजीवरती संघाचा फार मोठा विश्वास आहे, कारण की स्ट्रायकर गोलंदाज म्हणून तो संघामध्ये आहे. हो हा चेंडू सुरेख. आता गोल्डलेग स्पॉट वरती चेंडू आहे. ज्या वेळेला बालाजीनं आपण पाहिलं ओरपे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय त्या वेळेला त्याला मार पडलाय गोलंदाजीमध्ये. त्यांनी जिथं त्यानं गोल्डलेग स्पॉट वरती म्हणजे चांगला टप्पा ठेवताना पाहायला मिळतोय. त्या वेळेला बालाजी आपण पाहतो इथं वाचला गेलाय. हे समीकरण तुम्ही आतापर्यंत मैदानावरती पाहताय. एक बारीक निरीक्षण ठेवावं लागतं क्रिकेटचं मैदानावरती. तुम्ही पाहताय सर्व खेळाडूंचा अभ्यास असतो, महत्वाचा असतोय. आज मी खेळाडूंची नावे घेतली, उद्या पा कुठली चूक होणार नाही यात मात्र शंका नाही. कारण की नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत प्रत्येक जागजागी. महाराष्ट्रभर मी समालोचन करत असतो. आज गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये आहे. इथून माग पुण्यामध्ये वाघोलीला होतो, वाघोलीवर परभणीत दाखल झालो. इथून लगेच मुळशी पॅटर्न आहे, मुळशी दौरा आहे. परंतु एक चांगलं नियोजन मला डे नाईट मध्ये जर कुठलं असेल तर परभणी जिल्ह्यामध्ये आज पाहायला मिळतंय. एक चांगलं अप्रतिम नियोजन आमचे संदीपजी सानप सर असतील, आमचे हनुमानजी बुट्टे असतील, संदीपजी फड असतील, आमचे लखनजी त्यांची संपूर्ण मित्रपरिवार असतील. त्याचप्रमाणे गोलंदाज तयार. सर्वांचं मनपूर्वक आभार. हो इथं तुम्ही पाहताय चेंडू बॅट वरती कनेक्ट झाला नाही. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं फसला गेलाय. स्कोर कार्ड कडे आपण जातोय. धावफलकावरती धावा आहेत. ओमकेश स्ट्रायकिंग वरती असताना 38 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे.
गोलंदाज तयार बालाजी. हो यावेळेस इथं देखील वेगवान चेंडू मैदानामध्ये बालब्याला सुरेख रनिंग आपण पाहतो इथं फलंदाजांनी दाखवली एक सिंगल वेगवान मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तर शोएब तुम्ही पाहताय स्ट्राईक स्वतःकडे काय घेतोय कारण त्याला माहिती आहे समोर डावखोऱ्याचा गोलंदाज आहे बालाजी सारखा तो ताकदवर गोलंदाज आहे. ज्या वेळेला डावखोऱ्याचा गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेला डावखुल्या हाताच्या फलंदाजाला ती खेळी करण्यासाठी साजेशी असते. परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाला डावखोऱ्याचे गोलंदाज अडचण निर्माण करत असतात. हा देखील एक माइंड गेम आहे जो आज मैदानामध्ये तुम्ही पाहताय. यावेळेस इथं चेंडू तुम्ही पाहताय गॅप मध्ये असेल क्षेत्ररक्षकाला नो चान्स और 4 चौकार. चौकारात धावसंख्या वाढली स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय खेळ आहे क्रिकेट. तुम्ही पाहताय रक्तात भिनलेला हा खेळ आहे क्रिकेट. 11 जणांना घेऊन खेळला जाणारा खेळ आहे हा क्रिकेट. आपल्या गावासाठी खेळला जाणारा खेळ आहे हा क्रिकेट. खेळाडूंना एक उंच व्यासपीठ मिळवून देणारा हा खेळ आहे क्रिकेट. आणि खेळाडूंना एक आपण पाहतोय चमक दाखवून देणारा हा खेळ आहे. प्रसिद्ध करणारा खेळ म्हणजे आपण पाहतोय ज्याला म्हणलं जातं क्रिकेट आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आलाय. आकाश पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय. समोर असतील ओमकेश आणि ओमकेशच्या बॅट बंद चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाईल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. चौकार. बॉल बॉय आमचे भाग किती चाणक्य आहेत. टेनिक्स चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरले त्यामुळं कुठली अडचण येणार नाही याची नोंद आपण पाहतोय आयोजकांनी देखील घेतलेली आहे. टेनिक्स चेंडू जर पाहिले गेलं फलंदाजांसाठी तोफा देखील म्हणावं लागेल. असे चेंडू असतात टेनिसच्या दूरवरती जाणारे चेंडू म्हणून आपण पाहतो. टेनिस कडे पाहिलं जातं. टेनिस जो आपण पाहतो ब्रँड आहे अजून एक पाहिजे. आकाश तयार. इथं तुम्ही पाहता कार्पेट ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक इथं चूक करतायत. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 51 धावा धावफलकावरती आहेत.
इथं देखील तुम्ही पाहताय कट केलाय आणि हा चेंडू अगदी फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर असेल चमकार. बॉलबॉय तिथं चेंडू आलाय पुन्हा एकदा तुमच्याकडे. दुसरा चेंडू परत आलाय पाठीमागे. चेंडू फेका. वेळ. सूर्यदेव आता मावळतीला गेलेत. लाईटचा वापर आपल्याकडे जास्त आहे त्यामुळे तुम्हाला विनंती असेल थोडस आता डोळ्यावरती अंधार यायला देखील सुरुवात होईल खेळाडूंच्या हळूहळू. जसं जसं 2 वाजायचा समय पुढे जाईल मला तरी वाटत नाही 2च्या पुढे कोणी जागत असेल. बरोबर ना. आता जे डबल ड्युटी करतात ते जागत असतील. इथं सिंगल ड्युटी वाले सर्व आहेत. धावफलकाकडे आपण जाऊयात. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 56 अब तक 56. हा चेंडू तुम्ही पाहताय. स्टॅमिना देखील क्रिकेटमध्ये जितका महत्वाचा आहे ना मित्रांनो तितका आमच्या कॅमेरामनचा देखील आहे. बरोबर 7 वाजता कॅमेरावरती बसलेत अजून खाली यायला एकाला देखील संधी नाही. अमन असेल युजुस असेल हे दोन्ही कॅमेरामन जागेवरती आहेत. आमचे मेन ऑपरेटर अब्दुल सर देखील आपण पाहतोय. एक जितकं शाळेमध्ये अभ्यास करायला लागत नाही ना तितकं अचूक टिप्पणी लेखन करावी लागते. एकेका धावीशी जे आपण पाहतो इथं लिहावी लागते. इतकं त्याला महत्व आहे. एक जरी धाव चुकली तरी अख्ख्या संघाचं गणित चुकत असतं. तुम्ही पाहताय आता विषय राहिला कॉमेंटेटरचा. कॉमेंटेटरची मशीन चालू झाली आहे बरोबर 7 वाजता. अजून वाजले आता वाजले 1:30. एकच तास फक्त मध्ये गेला असेल. म्हणजे किती तास मी कॉमेंट्री केली तसं काही नाही. ह्या चेंडू आपण पाहतोय इथं फाईल एकला खेळण्याचा प्रयत्न आहे. आता चर्चा राहिली आयोजकांची. आयोजक सकाळी आले 7 वाजता बरोबर मैदानावरती. बरोबर 7 वाजता आले. मैदानाची पाहणी तुम्ही पाहिली केली गेली. त्यानंतर काही कमी भासते का 11 वाजेपर्यंत इथं हालचाल होती. 12 वाजता इथं स्टंप वगैरे लावले गेले सकाळी. त्यानंतर मैदानाचं कोणतंही काम असून ते पूर्ण केले गेलं. 4 वाजता जिथं सामना चालू होण्याची आतुरता होती तिथं 6 वाजले. 6 वाजण्याची जी आता आतुरता होती तिथं 7 वाजता चेंडू पडला. म्हणजे आज जर त्यांची ड्युटी पाहिली 24 तास होऊन गेलेत तरी देखील स्टॅमिना इतका भक्कम आहे की सर्व आयोजक अजून मैदानाकडे पाहत आहेत. त्यांची डबल ड्युटी झाली. आम्ही तरी सिंगल ड्युटी वरती होतो त्यांची डबल झाली. धावफलकावरती जाऊयात एकदा पुन्हा एकदा. 58 धावा. 5 षटकांचा खेळ संपला गेला. 58 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी विजूकडे आपण चेंडू दिला गेला. विजय गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. अजून तुम्ही पाहताय शोएब मैदानावरती खेळतोय आणि ओमकेश ही जोडे मैदानावरती आहे. नंदू फक्त बाद झालेत. शोएब आपण पाहतोय चांगली बॅटिंग मैदानावरती करतोय. इथं बॅटची एज यष्टीरक्षक डाऊन द बॉल आणि शोएबला परतावं लागेल. चांगल्या बॅटिंगचा आपण पाहतोय इथे एंड होताना पाहायला मिळतोय. शोएब बाद होईल. मोठी विकेट मैदानावरती आले. आता इथे भरपूर चर्चा झाली. हा नवीन फलंदाज येतोय काहीतरी नवीन पाहायला मिळेल. प्रशांत हे काय आहे नक्की का नको. इथं चेंडू ऑपर बाजू समोरच्या बाजूला खेळायचा आहे. डिफेक्सचा खबर क्षेत्ररक्षण सुरेख. चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. ओ इथं काय काय घडलंय. जिथं इतका सुरेख चौकार अडवला तो इकडच्या बाजूला दिलाय. तिकडे मला वाटते जाणं चुकीचं होतं म्हणून इकडे देऊन टाकला असं म्हणावं लागेल. 6 धावा मिळणार आहेत.
जिथं चौकार मिळायचंय तिथं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नसेल इथं 6 धावा मिळतील. आंधळा मागतो 1, देव देतो 6 अशी गत आहे मैदानाच्या आतमध्ये. हनुमान सरांनी डोक्याला हात लावलाय कारण की त्यांना माहितीये हे काय घडतंय आता मैदानावरती. दुसऱ्या बाजूला आनंद कोणाला झालाय, आमचे राम सर असतील ते देखील म्हणत असतील आज नक्की आपल्याकडे दिवाळी आहे कारण की धावा येत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रशांत. प्रशांत पहा नावाप्रमाणे गोलंदाजाला शांत करेल का हे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. विजय तयार. हा चेंडू फटका फसलाय. इथं देखील हवेत क्षेत्ररक्षक आहे आणि काय इथं पहा इथं देखील झेल सोडलाय. आता करावं तरी काय. आता खरंच चर्चेचा विषय आहे. इथं काय घडलं पहिलं सांगू. इथे गोलंदाजाकडे असं वाटलं होतं 17 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केली तो आहे क्षेत्ररक्षक. शिवशंकरला असं वाटलं गोलंदाज झेल टेपेल का, परंतु नंतर गोलंदाजाने त्याला अचानक कॉल दिला तू कॅच घे. इथं तुम्ही पाहताय विजयने कॉल घेतला आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली असेल विकेट आहे. एकही मॅच असं नाही की ते बाहेर आलेत. 5ही सामने ते उभे राहिलेत. टोटल ओव्हर किती झाल्या 14 ओव्हरचे सामने आपण पाहतोय. एक मॅच आहे 14 पंचे 70 ओव्हर जागेवर ते उभे राहिलेत. म्हणजे एक वन डे क्रिकेटचा सामना झालाय जवळ जवळ हा पिनिंग. 70 ओव्हर उभं राहणं म्हणजे काही सोपं काम नाही मंडळी. त्याच्यामध्ये वाईड आलेत भरपूर. ते 2-4 ओव्हर जास्त धरा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अनिल सर नंदू सर तुमचं देखील स्वागत आहे. ह्या वेळेचा चेंडू आहे तुम्ही पाहताय. आता चर्चेचा विषय आपण पाहतोय इथं वाईड असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 66 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आपण स्टॅमिनाची चर्चा करूयात. आमचे मंडपवाले श्री गणेश मंडप अँड डेकोरेटर्स पेराजी सर त्यांचा मंडप आहेत. सकाळपासून मंडप बांधतायत. अजून डीजे ऑपरेटिंग देखील चालू आहे. त्यांची ड्युटी झाली आहे तब्बल 36 तास. आणि इथं षटकार आहे कोणाच्या भाटमत आला. प्रशांत नावात शांत आहे परंतु खेळात फार आक्रमक आहे. गोलंदाज तयार विजय. विजयच्या नावात विजय आहे परंतु तो संघाला विजय मिळवून देईल का आज पाहायचंय. इथे देखील आपण पाहतोय आडव्या बॅटर चेंडू खेळायचा आहे. इथं क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय भूषण सर तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. IGM कम्प्युटरचे ते मालक आहेत परंतु कित्येक वेळा कम्प्युटर समोर त्यांना देखील बसावं लागत असेल. आज क्रिकेट खेळत आहेत. सरावामध्ये असतील की नाही हे मला देखील माहित नाही परंतु काय चपळाई रनिंग दाखवली हे मला वाटते जुना जाणता खेळ असेल. लहानपणी जे आपल्याला आवड असायची क्रिकेटची ती आवड आज ते पुन्हा एकदा जोपासतायत हे देखील नक्की मिळेल. हा क्रिकेटचा आनंद घेत आहेत सर्वजण. आपण पाहतोय संतोष भाऊ मुरकुटे चषकामध्ये कारण की ही सर्वांसाठी मी आधी देखील म्हणलं पर्वणी आहे. जत्रा देखील म्हणावी लागेल कुंभमेळा देखील म्हणावा लागेल आणि एक दैदिप्यमान सोहळा हा क्रिकेटचा थरार तुम्ही मैदानावरती पाहताय. आता चर्चा राहिली लक्की सरांची. लक्की सर सकाळपासून आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती होते. 4 वेळा ग्राउंडला वळसा घालून झालाय परंतु मॅच काही संपली नाही अजून हे महत्वाचं.
शेवटचं षटक आता मैदानामध्ये सुरू होईल. गणेशच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अंतिम षटक पहिल्या डावातलं हाणामारीचं षटक आता मैदानावरती असेल. गणेश तयार. इथं बॅट चेंज घेणारा चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहताय चेंडू अडवेल. गणेश गोलंदाज आहे. रामचंद्र पण देखील त्याचं नाव आहे. त्याला 2 नाव आहेत. रामचंद्रची गोलंदाजी तुम्ही पाहताय. हा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉक खोल मारा, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये होता. ओ हो इथं चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकाकडे आपण जाऊयात. 73 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. पुन्हा एकदा इथं देखील चेंडू डॉट. इथं रामचंद्रची गोलंदाजी अप्रतिम. काय गोलंदाजी मैदानावरती आहे. 4ही चेंडू डॉट टाकले. सकाळी वेदांत मेडन षटक टाकले. हा चेंडू ब्लॉक होल होता. इथं आपण पाहतोय विकेट आहे आणि 5वा चेंडू डॉट. 5ही चेंडू डॉट. आता इथं मेडन षटकाची संधी असेल. धावफलकाकडे धावा आहेत 73. सर किती चेंडू झालेत. एक इनिंग संपली, एक डाव संपलाय. मेडन षटक आहे. ओके, टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. मग दुसरं मेडन षटक आले. तुम्ही 12 मैदानाच्या आतमध्ये. अफलातून षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती आलं. वेदांत सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक ज्याचं पाहायला मिळालं. सकाळचं सत्र म्हणावंच लागत नाही आज, कारण की नाईटला स्पर्धा चालू झाली आहे. गजानन फड यांनी आपण पाहतोय त्यांचे मोठे बंधू या ठिकाणी आहेत. त्यांनी फॉर्म त्याचा भरला होता. तो आज नक्की इथं काहीतरी यशस्वी होताना पाहायला मिळाला. पहिलाच मॅच खेळतायत. JPL पर्व पहिले खेळतायत. चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. मेडन षटक टाकलं रामनं. तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आहे. धन्यवाद. चला दुसऱ्या बाजूला म्हणजे
मार्क वरती टार्गेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल 74 धावसंख्येचं जे आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती आलेत. टीम ओनर आपण म्हणतोय राम सरांची चर्चा केली ते गोलंदाजीला आले आणि इथं बालाजीनं चेंडू आपण पाहतोय कट केलाय गॅप मध्ये ढकलला येतोय चौकार. नक्की आपण पाहतोय नंदून जी सुरुवात केली ती आता इथं भरपाई काढताना बालाजी राम कुकडे जे आपण पाहतोय संघाचे ओनर आहेत संघ मालक आहे संघाचा नेता आहे जे गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत. हो 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 इथं देखील फाईल लेगला चेंडू असेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर बॅक टू बॅक लोगोपाठचा दुसरा चौकार. 2 चेंडूवरती 2 आलेत. बॉल बॉय थोडा वेळ आता फक्त बॉर्डर लाईन वरती तुम्ही बसा विनंती असेल जे आपल्या स्पर्धेच्या आयोजकांना सदस्य आहेत सहकारी करतायत त्यांना विनंती असेल तुम्ही फक्त थोडा वेळ बॉर्डर लाईन वरती बसा. हो 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 इथं तुम्ही पाहताय ब्लॉक खोल मारा होता यॉर्कर लेंथ वरती चेंडू पाहायला मिळतोय. संदीप सानप सर या ठिकाणी आपली रजा घेत आहेत. हो 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 इथं चेंडू तुम्ही पाहताय लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथं आहे. संदीप सर जाताना तुम्हाला बाय बाय. डबलकाकडे जाऊयात. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नऊ धावा डबलकावरती आहेत कारण की याआधी 2 चौकार होते आता फक्त एकच धाव आले. 9 धावा डबलकावरती असतील. षटक क्रमांक तुम्ही पाहताय राम सरांचं पहिलं षटक मैदानावरती जे आपण पाहतोय मैदानावरती आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळला चेंडू जाईल डिपेक्सच्या खबर सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. महत्वाचा आहे. पहिली सुरुवात चांगली केली आज संदीप फडणं अर्धशतक नोंदवलं तर आता शेवट संध्याकाळचं सत्र कोण गाजवेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरी इनिंग मैदानावरती आहे. टार्गेट 74 धावसंख्येचं मैदानावरती होतं. ओ हो हो इथं देखील चेंडू फरार सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानावरती. केलं जाईल पुढील चेंडू शिल्लक राहिलेत आपण पाहतोय शेवटच्या आता 36 आणि बनवायच्या त्या 57 धावा आहेत. 36 चेंडू 57. एक वाजून 30 मिनिटं झालेत. 1:30 वाजत आलेत. फक्त अर्धा तासाचा कालावधी आता आपल्याकडे शिल्लक आहे. वेळ वाचवा. ओ हो हो यावेळेस चेंडू तुम्ही पाहताय सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. देवा गोलंदाजीच्या मार्क वरती आलेत.
काय कामगिरी देवा करेल. कट करण्याचा प्रयत्न क्या पद्धतीने ढकलला आहे तिथं चेंडू आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. क्षेत्ररक्षण सुरेख. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी देखील पाहायला मिळते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे अंतिम षटक असेल. पाहिजे आता इथं किती धावा वसूल केला जाणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा इथं वसूल केल्या जातील पाहायचंय. स्कोर कार्ड वरती 18 धावा आहेत. काय झालं? 18 धावा धावफलकावरती आहेत. आवाज तुम्हाला आता मैदानावरती मोठमोठे ऐकू येतील कारण की सामना आता तितकं महत्वाचा असेल. प्रत्येक संघ आपण पाहतोय एकमेकांवरती आता तुटून पडलेत. क्षेत्ररक्षकांचे आवाज फार मोठे आलेत. बॅक साइडला तुम्ही पाहताय राम ठाकूर सरांचा देखील आवाज मोठा येताना पाहायला मिळतोय. ओ हो इथं तुम्ही पाहताय काय फटका खेळलाय. कही पे निगाह कही पे निशाणा असं म्हणावं लागेल. खेळायचं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॅटची चेंडूने घेतली गेला. शॉर्ट थर्डमॅनला डीप शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही पाहताय चेंडू सीमा पार असेल. चौकार आहे. चौकार आलाय. चौकारा धावसंख्या पुढे जाईल धावफलकावरती. 22 धावा डबल दुर्री आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहे. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. कोणताही गडी न गमावता 22 आहेत. पुन्हा एकदा ओ यावेळेस इथं चेंडू तुम्ही पाहताय सुरेख होताना पाहायला मिळतोय. हलक्यातून चेंडू टाकला होता. यष्टिरक्षकांना चेंडू निसटतोय. तुम्ही पाहताय बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फाईन चा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड मध्ये चेंडू कलेक्शन करताना पाहायला मिळतील. थंड वातावरण आपण पाहतोय. तशी थंडाई लागली आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅटची एज क्षेत्ररक्षण. वा काय चेंडू अडवलाय. नंदू आपण पाहतोय. नंदूचे नजर आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडू वरती होते. चांगला चेंडू आपण पाहतोय. हात टाकला जाळ्यात त्याने आणि चेंडू हातामध्ये येताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील सुरेख. इथं डॉट चेंडूचा पाऊस पडलाय. या षटकामध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय देवन चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करणार षटक म्हणावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. फक्त देवानं खर्च केल्यात 5 धावा. एक लाजवाब षटक मैदानावरती आलाय. अप्रतिम षटक देवाचं मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या इथं 22 आहेत. म्हणजे आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्या. चांगलं षटक आलंय. सामना आला. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले मैदानाच्या आतमध्ये 30 आणि बनवायच्यात 52 धावा आहेत. 30 चेंडू 52. समय बचाइए. वेळ वाचवा वेळ. सूर्यदेवी आता उगवतील थोड्या वेळाने. त्यामुळे तुम्हाला विनंती आता वेळ वाचवा. डे नाईट स्पर्धा आहे परंतु 24 तासासाठी नाही. हा चेंडू इथं झेल टिपलाय. विकेट. फलंदाज बाद. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आमचे बर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांसोबत सर्व कर्मचारी एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. इंडियन आर्मी आपण पाहतोय आदरणीय अशोकजी ऐनिरे साहेब माजी सैनिक
अध्यक्ष शालेय संघटना गंगाखेड यांचे या ठिकाणी आगमन झाले. दादांचं मनपूर्वक स्वागत. एकोणतीस चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहता वेगवान फटका खेळलाय. कार्पेट फटका चेंडू जमिनीला समांतर आहे. इथं चेंडू छेडछाड केली जाईल. सिंगल मैदानावरती येते. धावलक इकडे पुढे गेलं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 23. जे आतापर्यंत आपण पाहतोय शेवटच्या 28 चेंडू आणि आपण पाहतोय 51 धावांची गरज आहे. 28 चेंडू आणि 51 अजून मैदानावरती बनवायच्यात. निर्णायक फटके खेळावे लागतील फलंदाजांना. संघासाठी डाव सावरणारी फलंदाजी जी आता करावी लागणार आहे. गोलंदाज धार लावतोय. गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहताय महादू आडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. काय कामगिरी महादू करेल. संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून देईल का इथं ताकद जोडीला तो आता शांत करेल. आकाशच्या बाड मध्ये इथं फटका फसलाय. अमृत आपण पाहतोय चेंडू खाली असेल. चेल टेपला आकाशची खेळी. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळा. धावींची गरज. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण पाहतोय इथं देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि दुसरा फलंदाज इथं लहू आल्या बाद. 2 चेंडूवरती 2 विकेट. आलोय हनुमान गुट्टे. तुम्ही पाहताय संघाचा नेता संघ मालक स्वतः संघ नायक आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. निर्णायक सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मैदानावरती आहे. शेवटचा डाव तुम्ही मैदानावरती पाहताय. सामना दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एक कोणता संघ इथं आपण पाहतोय माघार घ्यायला तयार नाहीये. सामना रंगणार यात मात्र शंका नाही. सामना आलाय. शेवटचे चेंडू राहिले शिल्लक. 26 आणि बनवायच्या त्या 51 धावा आहेत. 26 चेंडू आणि 51. हा चेंडू इथं पहा. बिग हिट. हाय अँड हँडसम. बिग 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 षटकार. चांगला फटका आला. कोणाच्या बॅट मध्ये आलाय तर आधार देणारे फलंदाज आले आणि आता इथं आत्मविश्वास देखील वाढला. कारण की एका बाजूला हनुमान सर आहेत तर दुसऱ्या बाजूला विभीषण आहेत. दोन्ही बुट्टे पाटील आहेत. दोन्ही ब्रदर्स आहेत. परंतु आज कोण कोणावरती आपण पाहतोय भारी असणार आहे. महाभारतामध्ये तुम्ही पाहिलं रामायणामध्ये राम लक्ष्मण यांना तुम्ही पाहिलं. 2 बंधूंनी हक्क हो इथं चेंडू गॅप मध्ये शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जाईल. सीमा बार चौकार आहे. इथं नशिबाची साथ म्हणावी लागेल. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 33 धावा. धावफलकावरती आतापर्यंत विकेट गेल्यात 3. धावफलकावरती 33 धावा आहेत.
24 चेंडू आणि 41 बनवायच्यात. 24 बॉल 41 धाव्यांची गरज. चोवीस चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. गोलंदाज आलेत राम ठाकूर. स्वतः संघाचा नेता आता एका बाजूला आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय हनुमान बुट्टे असतील, ते देखील संघाचा नेता आहे, संघ मालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता राम ठाकूर आलेत. हो हो हो, इथं मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगल घेतली गेली. दोघांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळाले, कारण की बऱ्याच वर्षानंतर आपण पाहतोय आमने सामने आलेत. ही जुगलबंदी तुम्ही आज मैदानावरती पाहताय. तर दुसरा बाजूला बिभीषण बुट्टे सर देखील आज आक्रमणावरती आहेत. ते देखील आज चांगले फटके सजवत आहेत. दोन्ही बंधूंची जोडी तुम्ही पाहताय मैदानावरती आहे. पुन्हा एकदा राम, तर समोरच्या बाजूला बिभीषण. यावेळेस नॉट आउट पंचाचा इशारा आला. यष्टीरक्षक पाक येथे चाणक्य आहे. तुम्ही पाहताय ओमकेश काय वेगानं एम एस धोनीची त्यांना आठवण करून दिली. आज इतकं क्विक तो आहे ना, इतक्या अचूक आणि वेगानं यष्टीरक्षण करताना आज पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण ओमकेशचं पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राम ठाकूर. इथं तुम्ही पाहताय चेंडू खेळला जाईल. फाय लेगला क्षेत्ररक्षक आहे. आता इथं आठवण देखील कशी झाली मित्रांनो, तुम्ही पाहताय जेवर विरुकी जोडी जशी म्हणावी लागेल मैदानावरती आहेत आणि गोलंदाजीच्या मार्गवरती आहेत राम ठाकूर. शोले पिक्चरची आठवण झाली जे आज तुम्हाला म्हणावी लागेल, कारण की एक चांगला सामना तुम्ही मैदानावरती आज पाहताय. सामन्याचं समीकरण आता आपण पाहूयात. 21 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा आहेत. ओ हो, यावेळेस तुम्ही पाहताय एका बाजूला 0-7 आहे, तर दुसऱ्या बाजूला 7-0 आहे. विभीषण यांच्या जर्सीवरती आपण पाहतोय 0-7 आहे आणि हनुमान सर यांच्या जर्सीवर 7-0 आहे. हे काय असेल? आता त्यांनाच आपण थोड्या वेळाने एका दिवशी प्रश्न विचारूयात. यावेळेस इथं फटका तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक झेल सोडला, जीवदान दिले गेलंय. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये आहे. जीवनदानाचा फायदा उठवतील का? क्रिकेटचं मैदान असं आहे मित्रांनो, तिथं किती अनेक जीवदान आहे. समाजामध्ये तुम्ही फिरताना तुम्हाला फक्त आयुष्यामध्ये एकच जीवदान आहे. क्रिकेटच्या मैदानावरती खेळत चला, अनेक जीवदान मिळतील. बरोबर. धावपलकाकडे आपण जातोय. 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक चौथ्या षटकातला आपण पाहतोय अंतिम चेंडू अजून बाकी आहे. टीम मीटिंग नको. पंचांना वाटलं चेंडू कट झालाय तर पंच चेंडू बदलू शकतात, हा अधिकार त्यांना आहे. चेंडू द्या जुना, विनंती असेल. लखन सर कुठं? लखन सर सर्व तयारी करून आहेत. त्या सर मॅच बॉल जमा करा.
ओ हो, इथं तुम्ही पाहताय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा पार 4 रन चौकार. चेंडू चेंज केला आणि आपण पाहतोय इथं आता चौकार वसूल करतायत फलंदाज. तुम्ही मैदानावरती पाहताय हनुमानजी बुट्टे संत संघ नायक संघ मालक आज इथं मैदानावरती आक्रमक झालेत. विभीषण सर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहतोय आक्रमण करतायत. विभीषण यांनी फटका खेळला धावबलकावरती 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना आला. शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 18 आणि बनवायच्यात 34 धावा आहेत. 18 चेंडू आणि 34 कुटुंबकुट सामना आलाय. ही जोडी आपण पाहतोय दोन बंधूंची संघासाठी आज धावा बनवतीये. विभीषण बाद झाले विभीषण अजून मैदानावरती आहेत. आकाश स्वस्तात बाद झाला तुम्ही पाहिलं. त्यानंतर आता विभीषण आणि हनुमान या जोडीनं आपण पाहतोय इथं डाव सावरलाय. वेळ वाचवा ड्रिंक ब्रेकची घोषणा आली आहे. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये आहे. ओके सहाव्या मैदानावरती गोलंदाज तयार. हो इथं चेंडू तुम्ही पाहताय आउटफील्ड परंतु क्षेत्ररक्षण आता सुरेख केले गेले. धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथं नो चेंडू आहे. इथं पंचाने गवलं चेंडू नो आहे. पुढील चेंडूवरती आता फ्रीड पाहायला मिळेल. कशा प्रकारचं कामकाज आता मैदानाच्या आतमध्ये असेल. फ्रीडचा चेंडू असेल पुढचा तो देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाजानं मला वाटते एंड सांगितलं साईड सांगितले नसावी बरोबर ना पंच का. हा इथं तुम्ही पाहताय कारण की क्षेत्ररक्षण देखील मी पाहिलं 6 क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले ऑफ साईडलाच होते. 5 क्षेत्ररक्षक बॉर्डर लाईन वरती लेग साईडला पाहायला मिळाले. सर्व अचूक असताना देखील पंचांनी का चेंडू न दिला असा हा प्रश्न होता. परंतु इथं गोलंदाजाकडनं आपण पाहतोय साईड सांगितली गेली नाही आणि नो चेंडू आपण पाहायला मिळाला. धावबलकावरती आपण पाहतोय 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 आहेत. हनुमान देखील आक्रमणावरती आहेत. सामना कुठेतरी शांत चाललाय असं वाटतंय परंतु इथं आता आक्रमक व्हावं लागेल. हो यावेळेस देखील आपण पाहतोय की आपण चेंडू क्षेत्राच्या फार दूरवरतून येतोय. तो दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार का नकार आला. थांबवलं गेलं सामन्याचं समीकरण. आपण जाऊयात पुन्हा एकदा. शेवटचे चेंडू राहिले शिल्लक 16 बनवायच्या 30 धावा आहेत. इथं आक्रमक व्हावं लागेल हनुमान आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये विभीषण बुट्टे ह्या जोडीला तुम्ही पाहता आता मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की गोलंदाज आग ओततायत. गोलंदाजीमध्ये षटक चालू आहे. महादू आडीचं जे तुम्ही पाहता याआधी अप्रतिम होतं आणि इथं देखील तो आता चांगले चेंडू टाकतोय. हो इथं आपण पाहतोय यष्टीरक्षक चारक्ष पाहायला मिळतोय. ओमकेश डायरेक्ट हिटचा त्यानं प्रयत्न केला नाही कारण की त्याला माहिती होतं बॅकअपला क्षेत्ररक्षक नाही. तिथे एक सिंगल जाऊ दिली. अतिरिक्त धावा देखील आल्या असत्या पुढील चेंडूवरती तुम्ही जर पाहताय परंतु इथं माइंड गेम वापरला जातोय. शेवटचा सामना शेवटचा डाव मैदानावरती आहे. सामना हा देखील रंगतोय. प्रत्येक सामना आज प्रेक्षक वर्गाला रंगताना पाहायला मिळाला असं भारदार आयोजन नियोजन तुम्ही पाहताय संतोष भाऊ मुरकुटे साहेबांच्या मित्र परिवाराचं आज पाहायला मिळतंय. आणि हा वेळेस इथं झेल टिपला. आखो टप्पाचा चेंडूवरती विकेट आली. बॅटची एज घेतोय. उपस्थित होत आहेत संदीपजी फड सकाळच्या सत्रामध्ये आता उपस्थित झाले. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. दुपारचे सकाळचे 2 वाजलेत. खरंय तुमचं.
सामना रंगतदार बनला गेलाय. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये आहे. यानंतर ड्रिंक्स ब्रेक नसेल याची नोंद घ्या. विकेट पडल्यानंतर ड्रिंक्स ब्रेकची घोषणा आली आहे. कॅप्टन कडनं पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो हा चेंडू देखील सुरेख. आपण पाहतोय चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये यायला सुरुवात झाली. बिभीषण बुट्टे सरांवरती आज जबाबदारी वाढेल, कारण की अनुभवी खेळाडूकडे आपण पाहतोय जुनं ते सोनं असं म्हणलं जातं. ओल्ड इज गोल्ड आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, कारण की संघावरती आता बिभीषण यांच्यावरती विश्वास फार मोठा आहे. धवलकाकडे आपण जातोय. 45 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 13 चेंडू आणि 29. हा चेंडू विजयासाठी. इथं वाईटची गोष्ट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सामनाला 13 चेंडू आणि 28 वरती रंगतदार सामना. बिग मॅच मैदानावरती असेल. 13 चेंडू 28 बनवायच्यात. कोणता संघ असेल शेवटचा आजचा शुभारंभ गोड करेल तो पाहायचंय, कारण की हा अंतिम सामना आहे पहिल्या दिवसातील जो मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू देखील आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला. चेंडू अडवलाच जाईल. सिंगल घेतली गेली, कारण की इथं पहा शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक चेंज झाली. हे देखील आता फार महत्वाचं होतं गोलंदाजांसाठी, कारण की बिभीषण आक्रमणावरती त्यांना आता दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा जावं लागेल. हा डावपेच आपण पाहतोय माइंड गेम वापरला गेला. सिंगल जाऊ दिली. षटक संपलं गेलं. 5 षटकांचा खेळ संपला गेला धावफलकावरती. आतापर्यंत 47 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि बरोबरच्या 27 धावा आहेत. 12 चेंडू 27. क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय आपको बताएगा. 12 चेंडू 27. या मैदानावरती ह्या धावा बनवल्या देखील गेल्यात आणि ह्या धावा रोखल्या देखील गेल्यात. त्यामुळं हा सामना रंगणार यात मात्र शंका नसेल. 12 चेंडू आणि 27. गोलंदाजीच्या मार्कवरती राम ठाकूर आलेत. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत कॅप्टन गोलंदाजीच्या मार्कवरती. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय सुरेख डॉट चेंडू आलाय. हे डॉट चेंडू परवडणारे नसतील. इथं आता कानमंत्राचा वापर केला जातोय की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इथं या आधीचा शेवटचा चेंडू पाहता किती भयानक ठरेल जे हनुमान सिंह संघासाठी. येणाऱ्या काळात आपल्याला सांगेल. चांगली गोलंदाजी राम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये करतायत. दुसऱ्या बाजूला राम कुकडे सर आहेत. 11 चेंडू बनवायच्यात. 28 धावा. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. अमृत पाहायचंय इथं. डाऊन द बॉल. अमृत घेईल हा दुसरा झेल. विकेट आली. फलंदाज येणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज इथं पहा राम ठाकूर संघाचा नेता आगोतायत गोलंदाजीमध्ये. असं वाटलं होतं बिभीषण बुट्टे सर ज्यावेळेला स्ट्राईक वरती असेल त्यावेळेला धावा येणार यात मात्र शंका नाही. आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत.
आणि ह्या वेळेस बिभीषण सरांच्या बॅट मध्ये देखील फटका फसला आणि इथं मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाज बाद. बिभीषण मुट्टे सर देखील बाद होत आहे. हा? 49 धावा आहेत. 49 रन्स. आणि ह्या वेळेस आता मोठा फटका आला. कनेक्ट मध्ये चेंडू असेल आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बिग 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 षटकार. सामना फिरला. हनुमान कासरवाडी या दोन संघांमध्ये चाललेली झुंज तुम्ही पाहताय. शेवटचा सामना देखील तसाच रंगला. काय दिवस आजचा आपण पाहतोय. निर्णायक दिवस मैदानावरती पाहायला मिळतोय. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आज की शाम किसके नाम. 6 चेंडू 13. 6 चेंडू 13. चेंडू द्या. 55 चेंडू फेका ताबडतोब. 6 चेंडू आणि 13 वरती सामना आलाय. सामना चालू आहे. राम 11 संघ क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम तुम्ही पाहताय जय हनुमान संघ. काय रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक सामना तुम्ही पाहताय रंगला गेला है. क्रिकेट है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथं हौसले कोणाचे बुलंद असतील पाहायचे मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॉल चेंडू पंचांकडे द्या विनंती असेल. सहा चेंडू 13.
पहिल्या चेंडू आपण पाहतोय इथे इष्टरक्षकांचा चेंडू निसटला. पहा इथं सिंगल घेतली गेली वेगवान. विशालला स्वतःकडे स्ट्राईक घेतले. तुम्ही पाहताय सामनाला 5 चेंडू 12. 2 मोठे फटके विशालच्या अक्षरशः सामना फिरून गेलेत. आता पाहायचंय गोलंदाजी निर्णायक होणार का. गोलंदाजी दिली आहे या निर्णायक षटकासाठी. देवा शेटेकडे आपण पाहतोय चेंडू सोपवला गेलाय. बनवायच्यात 5 चेंडू 12 धावा आहेत. 5 चेंडू 12. कशा प्रकारची कामगिरी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदल करण्याचा काम आता मैदानाच्या आतमध्ये होतंय. वेळ वाचवा वेळ. सामना ज्या वेळेला हाय व्होल्टेज असेल त्यावेळेला फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही बिघडू शकत नाही. इतका वेळ घेऊ शकत नाही. क्षेत्ररक्षण बदलू शकता परंतु तितका वेळ घेऊ शकत नाही. ओके. हा चेंडू देखील आपण पाहतोय सुरेख. पंचाकडे आपण पाहतोय दात मागण्याचा प्रयत्न होता. नॉट आउट पंचांनी कळवले गेलं. 4 चेंडू 12. 4 चेंडू 12 आहेत. विशालनं तर असे मोक्याच्या क्षणी 2 फटके दाखवले त्यामुळे सांगू शकत नाही सामना कोण जिंकणार आहे. याने वाटलं देखील नव्हतं सामना इतका स्वस्त होईल परंतु आतून क्रिकेट आहे. गोलंदाज देवा देखील दाखवून देतोय तू शेर तर मी 6वा शेर आहे. कारण की त्याने देखील चेंडू डॉट टाकले. दोन्ही एकमेकांवरती झुंज देत आहेत. 4 चेंडू 12. इथं चेंडू गॅपमध्ये आणि क्षेत्ररक्षक दूरवरती. आता चौकार आलाय. सामना आला 3 चेंडू आणि 8 वरती. 8. सामना आला 3 चेंडू 8. काय सामना आहे. सुपर हिट पैसा वसूल मॅच या शेवटच्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. देवा टू समोर आहे विशाल. आणि ह्या वेळेस वा भाई वा विशालने खेळलाय बिग 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 षटकार. जवळ जवळ आपण मध्ये 2 चेंडू 2. सामना कुठून कुठं आला मंडळी. काय सामना रंगलाय. अफलातून खेळ मैदानावरती विशालचा तुम्ही पाहताय. आणि इथं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पळून पूर्ण. इथं दुसरीला प्रयत्न असणार आहे. इथं काय घडलं मंडळी. आता एका बाजूला विशाल खाली गेलाय. हे पहा आता इथं तुम्हाला डावपेच सांगेल काय झालाय. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो थोडासा अडखळला गेला. इथून मागे तुम्ही पाहिले परंतु आता त्याला चालाकशी खेळ दाखवावा लागेल. 1 चेंडू 1 बनवायची. आता प्रेक्षक वर्गाला समीकरण सांगेल. इथं जर चेंडू डॉट आला तर सामना टाय होईल. इथं जर 1 चेंडू 1 बनवली तर जय हनुमान सिंह संघ विजय मिळवेल असं समीकरण आता मैदानावरती आहे. आणि इथं जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. काय होईल. कित्येक जणांनी आता भविष्यवाण्या रचल्या असतील परंतु चेंडू पडेल त्यावेळेलाच आपण सांगू शकतो क्रिकेटमध्ये कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार आहे. 1 चेंडू 1. सामना बरोबर सुटलाय. इथं तुम्ही पाहताय गॅप मध्ये चेंडू आणि जय हनुमान सीसी कासारवाडी संघ या ठिकाणी विजय मिळवत आहेत. विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं हार्दिक